आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। टीसीएस प्रकरणात पीडितेचा हादरवणारा जबाब समोर। शरीरावर घाणेरड्या कमेंट्स केल्याचा पीडितेचा जबाबात अनेक बाबी समोर। टीसीएस प्रकरणात व्हॉट्सअपद्वारे तरुणींचा मानसिक छळाचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। ग्रुप लीडरचे विकृत मेसेज एसआयटीच्या रडारवर। पोलीस न्यायालयीन कोठडीतील आरोपींचा ताबा घेणार। नाशिकमधील धर्मांतरणाच्या आणखी एका प्रकरणातील आरोपी तंजीर इनामदारच्या मोबाईलमध्ये महिलांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याने खळबळ। आरोपीने आणखी काही महिलांचं शोषण केलंय का? त्याचे साथीदार कोण? पंचवटी पोलिसांकडून कसून तपास सुरू। परतवाडा प्रकरणातील आरोपी आयांने पैशासाठी आईचं मंगळसूत्र, सोन्याचा हार विकल्याची माहिती। आयांच्या महागड्या छंदापायी अनेक तरुणी जाळ्यात। पोलीस तपासात माहिती समोर। भोंदू अशोक खराचं ठाणे कनेक्शन समोर। भोंदू खराचा भक्त ठाण्यातील निवृत्त एसीपी महेश आहेरवर गुन्हा दाखल। कार्यालयातील महिला क्लर्कवर कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप। ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। खराच्या प्रॉपर्टीवर ईडीची तात्पुरती टाच येणार, सूत्रांची माहिती। संशयित व्यवहारामुळे खराची कोट्यावधींची संपत्ती अडचणीत। बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग बाबत तपास सुरू। अशोक खराचा नवा घोटाळा उघड। 32 बनावट खात्यातून 57 लाखांची अफरातफर। जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत घोटाळ्याचा आरोप। सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादनंतर मनसे मुंबईत आक्रमक। गोरेगावातल्या मॉर्गन स्टॅनली कंपनीत नाशिकसारखा प्रकार घडू नये यासाठी मनसेचे सरचिटणीस नयन कदम, मनसे नेते कुणाल माइंडकरांचं पत्राद्वारे निवेदन। मीरा रोडमध्ये भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। तक्रारदार 40 वर्षीय सामाजिक कार्यकर्ती 2022 पासून शोषण होत असल्याचा आरोप।